सोनम वांगचुक यांचं उपोषण का सोडवलं जात नाही हे तुम्हाला माहित आहे का? सोनम वांगचुक हे 17 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत, पण त्यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला माहित आहे की नाही हे मला माहिती नाही, पण याचं जर तुम्ही बारकाईने विचार केला तर तुम्हाला असं दिसेल की सोनम वांगचुक यांचं उपोषण न सोडवण्याच्या पाठीमागं सोनम वांगचुक यांचा धर्म आहे आणि ज्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे त्याची जात आहे. हे दोन्ही व्यक्ती ज्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे ते आंदोलन ज्या कॉकरोच पार्टीच्या दीप्केंनी सुरू केलेलं आहे तो बुद्धिस्ट आहे, त्याची जात महार आहे आणि जे उपोषणाला बसलेले आहेत सोनम वांगचुक हे देखील बुद्धिस्ट आहेत, जे लडाखमधले आहेत. तुम्हाला माहिती असेल लडाखमध्ये बुद्धिस्ट लोकांची संख्या सर्वाधिक आहे आणि ते सगळे बुद्धिस्ट हे प्युअर बुद्धिस्ट आहेत जे बुद्धिझमला फॉलो करतात. त्यातलेच सोनम वांगचुक हे एक आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. अण्णा हजारे यांचं आंदोलन किंवा त्यांचं जे उपोषण आहे ते 11 दिवसामध्ये संपतं, पण सोनम वांगचुक हे 16 दिवस उपोषणाला बसले आहेत तरीही त्यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. अण्णा हजारे ज्यावेळेस उपोषणाला बसले होते त्यावेळेस 11 दिवसामध्ये अनेक मंत्री त्यांना भेटून गेलेले होते, अनेक राजकीय नेते त्यांना भेटून गेलेले होते, विरोधी पक्षातले लोक देखील त्यांना भेटून गेलेले होते, पण सोनम वांगचुक यांना कोणीही भेटायला आलेलं नाही कारण ते बुद्धिस्ट आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. जरी तुम्ही कितीही प्युअरली सांगत असाल की सोनम वांगचुकची जात आडवी आणतायत, सोनम वांगचुकचा धर्म आडवा आणतायत, पण हे खरं आहे. जे कास्टिझम इथे होत आहे, जे डिस्क्रिमिनेशन इथे होत आहे, हे डिस्क्रिमिनेशन बाजूला तुम्हाला करता येत नाही. सोनम वांगचुक यांच्या बाबतीमध्ये हा विचार तुमच्या माझ्या मनात जरी येत नसला तरी तो सरकारच्या मनात आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच सोनम वांगचुक यांचं उपोषण आज 17 दिवस झाले तरी सोडवलं जात नाही आणि 17 दिवसामध्ये त्यांना साधे विरोधी पक्षातले लोक देखील भेटायला आलेले नाहीत. कारण सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो किंवा दिल्लीमधला कुठलाही राजकीय पक्ष असो, हे सोनम वांगचुक यांना बौद्ध म्हणूनच बघत आहेत आणि एखाद्या बौद्ध व्यक्तीच्या माध्यमातून एवढा मोठा बदल होऊ नये हीच अपेक्षा विरोधी पक्षांची देखील आहे आणि त्याच्यामुळे विरोधी पक्षातला देखील कुठलाही माणूस, कुठलाही व्यक्ती त्यांना भेटायला गेलेला नाही. अण्णा हजारे यांना विरोधी पक्षातले नेते, सत्ताधारी पक्षातले नेते, ज्यांचा सत्तेशी काही संबंध नाही असे देखील नेते हे अण्णा हजारे यांना भेटायला जात होते, उपोषण सोडवायला सांगत होते, त्यांना पाठिंबा जाहीर करत होते. पण सोनम वांगचुक यांनी अभिजित दीपके या दोघांनाही भेटायला कोणी आलेलं नाही. कारण हे सगळे जे राजकीय पक्ष आहेत ना, हे सगळे राजकीय पक्ष हे त्यांच्या त्यांच्या धर्माशी आणि जातीशी बांधले गेलेले आहेत. ते बुद्धिस्ट लोकांच्या अशा क्रांतीकडे ते दुर्लक्ष करतात आणि जर समजा आपण त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या माध्यमातून जर क्रांती झाली तर आपल्या राजकीय पक्षाचा, म्हणजे ज्या राजकीय पक्षांना आतापर्यंत हिंदूंचा प्रचंड मोठा पाठिंबा मिळालेला आहे, जे कास्टिझम करतायत, हे लोक या क्रांतीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतील आणि आपल्याकडेही त्या दृष्टिकोनातून बघायला लागतील. आणि म्हणून सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे. 17 दिवस झाले तरी तुम्ही बघा, जिथे जिथे आंदोलन झालेले आहेत, तुम्ही जर आता बघितलं की जरांगे पाटील जर उपोषणाला बसले तर दुसऱ्याच दिवशी लोक त्यांना भेटायला येतात. अण्णा हजारे उपोषणाला बसले, त्यांना दुसऱ्या दिवसापासूनच लोक भेटायला आलेले होते. आणि देशभरामध्ये जेवढे काही लोक उपोषणाला बसतात त्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासूनच बोलायला सुरुवात करतात. पण आता सोनम वांगचुक यांची डेथ 2 दिवसावरती आलेली आहे, पण तरीही कुठल्याही विरोधी पक्षाने, कुठल्याही राजकीय पक्षाने कोणीही त्यांना पाठिंबा दिलेला नाही. साऊथमधल्या काही लोकांनी फक्त त्यांच्याविषयी सद्भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्यांना भेटायला गेलेले आहेत. पण विरोधी पक्ष जो केंद्रामध्ये आहे त्यातल्या कुठल्याही नेत्यांनी आतापर्यंत यांना प्रामुख्याने जाऊन त्यांची भेट घेतलेली नाही किंवा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबाही दिलेला नाही. त्याच्यामुळं सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन आहे या आंदोलनाला धर्माच्या आणि जातीच्या दृष्टिकोनातून बघितलं जात आहे. कारण ज्यांनी आंदोलन सुरू केलं ते अभिजित दीपके आणि जे उपोषणाला बसलेले आहेत ते सोनम वांगचुक, हे दोघेही बुद्धिस्ट आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि म्हणून सोनम वांगचुक यांच्या डेथची तारीख जवळ आली, म्हणजे कॅगने तर सांगितलेलं आहे की 2 दिवसामध्ये त्यांची डेथ होईल, अशा भयानक परिस्थितीमध्ये देखील त्यांना भेटायला कोणीही गेलेलं नाही आणि त्यांचं उपोषण सोडवण्याचा कोणीही प्रयत्न केलेला नाही. याच्या पाठीमागचं हे महत्त्वाचं कारण आहे. तुम्ही किती जरी नाकारलात आणि किती जरी आरडाओरड केला तर याच्या पाठीमागचं हेच प्रमुख कारण आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण हे सगळे राजकीय पक्ष हे या बुद्धिस्ट लोकांना किंवा ज्या उपोषणाला बसलेली जी व्यक्ती आहेत त्याला जातीच्या दृष्टिकोनातूनच बघत आलेले आहेत आणि ते भविष्यातही बघत राहणार आहेत. त्याच्यामुळं हे उपोषण
17 दिवस झाले तरी सुटलेलं नाही. बाकीच्यांना दुसऱ्या दिवसापासून भेटायला सुरुवात करतात. 11 दिवसात उपोषण सुटतं, पण सोनम वांगचुक मात्र 17 दिवसापासून उपोषणाला बसलेले. त्याच्या पाठीमागचं हे मुख्य कारण आहे आणि हेच कारण आहे. तुम्ही कुठलीही कारण जरी याला सांगितले तरी हेच याचं एक महत्त्वाचं कारण आहे. आपल्याला नेमकं सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबद्दल आणि त्यांच्या उपोषणाबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. ही गोष्ट लोकांना जास्तीत जास्त समजली पाहिजे, त्यासाठी या व्हिडिओला शेअर करायला देखील विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. धन्यवाद.